आज नेमकी जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे, नेमकं पत्रकार परिषद घेण्याचं काय कारण? सदर नगर परिषदद्वारे 3 तारखेला 3/5/26ला ई वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले होते आणि लोकार्पणसुद्धा अध्यक्षाच्या वतीने माननीय भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते यांना अंधारात ठेवून तिथं हवेत ही वाचनालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण यांनी करून घेतलं. कुठल्याही नगरसेवकाला किंवा कुठल्याही सीओना याबाबतची किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती नसताना. ई वाचनालय अधिकृत निधी मंजूर झाला होता का या वाचनालयासाठी? या संदर्भातलं ई वाचनालयाच्या संदर्भातलं 13/5/26चं माननीय सीओ मॅडम यांनी दिलेल्या पत्रात सदर उल्लेख केलेला आहे. जे पत्र मी तुम्हालाही दिलेलं आहे की अद्याप सदर विषयाचा ठरावच कायम झाला नाही, अशी कुठलीही निविदा प्रक्रिया झाली नाही, असं कुठलंही टेंडर लागलेलं नाही. या 4 दिवसापूर्वीचं पत्र आहे हे मॅडमनी दिलेलं आम्हाला. जे सदर पत्र आहे या पत्रात सरळ त्यांनी सांगितलं की असं कुठलीही प्रक्रिया अजूनपर्यंत झाला नाही, सदर ठरावसुद्धा कायम झालेला नाही आहे. माजी सरन्यायाधीशांना उद्घाटनासाठी बोलावताना खरी परिस्थिती सांगितली होती का? आमचं भाजप नगरसेवकांचं हेच म्हणणं आहे की त्यांनी सरन्यायाधीशांना अंधारात ठेवून तिथे बोलावलं, त्यांची दिशाभूल केली, नगरसेवकांची दिशाभूल केली. यासाठी ई वाचनालयासाठी आतुर असणारे विद्यार्थी त्यांची दिशाभूल केली आणि या नगरपरिषदच्या हद्दीतील नागरिकांची दिशाभूल केली. त्यांनी कुठेही अस्तित्वात नसणारी गोष्ट ही अस्तित्वात असण्याचा वाव दाखवून त्यांनी त्याचं उद्घाटन आणि लोकार्पणसुद्धा करून टाकलं. जे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं की या परिस्थितीत लोकार्पण झालेलं आहे ई वाचनालयाचं. ई वाचनालय प्रत्यक्षात सुरू झाले आहे का फक्त उद्घाटनापुरतेच मर्यादित आहे? काय सांगा? ई वाचनालय कुठे आहे या संभ्रमात आम्ही तर आहोत. सदर अध्यक्ष यांच्यासोबत असणारे नगरसेवकही त्या दिवशी हजर नव्हते, तेही संभ्रमात आहे की ई वाचनालय आहे कुठे. कारण सीओला या पत्राद्वारे विचारले तर ते अद्यापर्यंत ठरावच कायम झाला नाही, तर ई वाचनालय राहणार कुठे आहे सध्या? नगरपरिषदेकडे या प्रकल्पाची जे समजा मागणी पाहिजे जसं ते मागणी केली आहे का? प्रकल्प उभारण्याकरता किंवा ई लायब्ररी उभारण्याकरता जसं एखादा आपण प्रकल्प उभारतो तर आपण नगरपरिषदेमध्ये एक ठराव मांडतो, तसा हा ठराव झाला होता का तुमच्या मीटिंगमध्ये किंवा या संदर्भात पूर्णपणे मीटिंग तुम्ही यापूर्वी घेतली होती का? यापूर्वी सदर विषय ठेवण्यात आलेला होता, त्यावर आमच्या भाजपचेच सूचक आणि अनुमोदक म्हणून प्रावीण्य देशमुख आणि वंदनाताई हजारे आहेत सूचक आणि अनुमोदक म्हणून, आणि याच्यावर चर्चासुद्धा झाली आणि चर्चेत आम्ही सर्व भाजप नगरसेवकांनी उपाध्यक्षांनी त्यावर होकारार्थी उत्तर दिले की अशा गोष्टी व्हायला पाहिजे, लोकहितार्थ आहे, ते आपल्याला चांदूर रेल्वे तर असणं गरजेचं आहे, फार चांगली संकल्पना आहे, कल्पना आहे, हे करू, पण हे सर्व मिळून करू. प्रसिद्धीच्या झोतात यासाठी माननीय अध्यक्ष मॅडम यांनी कुठलाही विचार न करता सरन्यायाधीशांना, नागरिकांना, सर्वांना अंधारात ठेवून, म्हणजे इव्हन पत्रकारांनाही त्या संदर्भातली पूर्णतः माहिती न देता सरळ उद्घाटन झाल्याची फक्त बातमीच दिली. काम पूर्ण न होता उद्घाटन केल्याचे नागरिकांची यामध्ये दिशाभूल होत आहे का? हे तर बिया पत्राद्वारे आपणास कळून आलं की 13/5ला म्हणजे येत्या 4 दिवसापूर्वीच 5 दिवसापूर्वी जेव्हा सीओ मॅडमने आम्हाला पत्र दिलं की सदर याचा ठरावच कायम झाला नाही, सदर याची अजूनपर्यंत कुठली रचनाच झाली नाही, त्याचे इस्टिमेटच तयार नाही, अशी कुठली निविदाच प्रकाशित केली नाही, तर हे ई वाचनालय 70 कम्प्युटर येणार कुठून आहे? यांनी तर लोकार्पणसुद्धा करून टाके. आज लोकार्पणचा अर्थ असा होतो की पूर्ण वास्तू निर्माण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण केल्या जात असते. यांनी उद्घाटनाचेही बाहेर लोकार्पण करून टाकलेले आहेत. सर्वप्रथम आपल्या MB न्यूजच्या माध्यमातून मी सर्व शहरातील जनतेला ही माहिती देऊ इच्छितो की जो आपल्या नगरपरिषदेमध्ये अध्यक्ष यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तो नगरपरिषदेचा नव्हता. त्यांनी वैयक्तिक स्वरूपात तो प्रसिद्धीच्या हव्यासापोटी घेतलेला तो कार्यक्रम आहे. 3 तारखेला म्हणजे 3 वेळेला आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये आपल्या चांदूर रेल्वे शहरातील न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाकरता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषणजी गवई हे आले होते. त्या कार्यक्रमामध्ये आले असता
आमचे चांदुरली शहरातील नगराध्यक्ष यांनी त्यांना नगर परिषदेमध्ये त्यांचा सत्कार करण्याकरता बोलावला होता. त्या सत्कार कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला म्हणजे विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणाला सांगितलं नाही, कोणत्या नगरसेवकांनासुद्धा माहिती नाही, अशा प्रकारची कोणती मिटिंगही घेतली नाही. परंतु त्यांनी तो वेळेच्या याच्यातच कार्यक्रम घेतला. इथपर्यंत ठीक आहे, परंतु ई लायब्ररीचं त्यांनी लोकार्पण केलं. ई लायब्ररी म्हणजे काय हे पण लोकांना समजलं पाहिजे. ई लायब्ररी संदर्भात आम्ही 17/4/2026ला आमच्या नगर परिषदमध्ये जनरल सभेमध्ये विषय घेतला होता ई लायब्ररी चांदुरली शहरात करण्यासंदर्भात. तर त्यामध्ये फक्त एवढीच चर्चा झाली का ई लायब्ररी आपल्याला करायची आहे, सुसज्ज ई लायब्ररी आपल्याला चांदुरली शहरातील विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करायची आहे. त्याकरता जागा आम्ही निश्चित केली होती. ती जागा म्हणजे आपली हुतात्मा स्मारक ही जागा निश्चित केली. त्यानंतर जागा निश्चित केल्यानंतर त्या ई लायब्ररीकरता खर्च किती येतो, खर्च कोणत्या फंडातून केला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुमेंट आपण केले पाहिजे असा प्रकारचा विषय असतो. त्याला आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता दिली जाते. पुढच्या मीटिंगमध्ये सदर विषय हा कायमसुद्धा केला जातो, परंतु हा विषय कुठल्या प्रकारचा कायमसुद्धा झाला नाही आणि यावर आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता न घेता या ई लायब्ररीचे उद्घाटन आणि लोकार्पण या अध्यक्ष यांनी आणि विश्वकर्मा जे निलेशजी विश्वकर्मा अध्यक्ष यांचे पती म्हणजे स्वीकृत सदस्य यांनी त्याचं म्हणजे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्याचं उद्घाटन केलं आणि चांदूर रेल्वे शहरातील जनतेची आणि नगर परिषद प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केली. एवढंच नाही तर त्या ई लायब्ररीला भूषणजी गवई ई लायब्ररी असे नावही देण्यात आलं. म्हणजे आता हा विषय असा आहे की इकडे मुलगाच पैदा व्हायचा आहे तर त्याला मुलाला नाव देण्यात आलं, अशा पद्धतीचा हा विषय झाला. एवढी दिशाभूल चांदुरली शहराची आणि दस्तूर म्हणजे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचं नाव म्हणजे खोटा प्रकार आहे. हा नाव कसं देण्यात येते, एखाद्या विषय पत्रिकेवर विषय घेतला जातो आणि विषय घेतल्यानंतर त्यामध्ये ठरवल्या जाते की कोणतं नाव देण्यात आलं पाहिजे, तर त्यानंतर त्याला नाव देण्यात येते. पण यांनी ते अस्तित्वातच नसलेल्या ई लायब्ररीला म्हणजे ज्याचं टेंडर नाही झालं, ज्याचं इस्टिमेटही तयार नाही झालं, ज्याचा टेंडर झालं नाही, ज्याची प्रशासकीय मान्यता नाही, अस्तित्वातच नाही, त्या अस्तित्वात नसलेल्या ई लायब्ररीचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आणि त्या ई लायब्ररीला भूषणजी गवई असं नावसुद्धा देण्यात आहे. अशा दिशाभुलीचा प्रकार चांदुरली शहरात या नगराध्यक्ष यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुम्ही करणार का? आमचे गटनेता निलेशजी भालेराव यांनी सुद्धा रीतसर या ई लायब्ररीच्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन मागणी केली, माहिती घेतली. त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी सर्व प्रकारची माहिती दिली. त्यामध्ये सर्व माहिती दिली का सदर निविदा प्रक्रिया झाली नाही आहे आणि निविदा प्रक्रिया झाल्या नसल्यामुळे कार्यारंभ आदेशसुद्धा दिला नाही आणि जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे हा नगर परिषदेतला उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता आणि यामध्ये नगर परिषद प्रशासनालासुद्धा ई लायब्ररी संदर्भात काही माहिती नव्हती. घाईघाईने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी हा तिथे उद्घाटनाचा कार्यक्रम खोटा कार्यक्रम घेतला. जो उद्घाटनाचा खोटा कार्यक्रम घेतला असे तुम्ही म्हणत आहे, पण त्या दिवशी जो कार्यक्रमाला खर्च आला त्या कार्यक्रमाचा खर्च हा नगर परिषद अंतर्गत आहे का आणि तुम्ही उपाध्यक्ष आहे, काय सांगणार? आम्ही घेतलेल्या माहितीमध्ये आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी माहिती दिली की हा सदर कार्यक्रम नगर परिषदेचा नव्हता आणि याला आलेला खर्च हा नगर परिषदेमध्ये मान्य होणार नाही आणि आम्हीसुद्धा हा मान्य होऊ देणार नाही, कारण का हा घेतलेला खोटा आम्हाला विश्वासात न घेतल्यानंतर चांदूर रेल्वे शहरातील दिशाभुली करून घेतलेला कार्यक्रम आहे. त्या कारणाने याला जो खर्च येणार आहे तो कदापि मान्य होणार नाही. या ठिकाणी जो विषय घडलेला आहे तो फक्त माजी सरन्यायाधीश यांचीच दिशाभूल नसून चांदूर रेल्वे शहराच्या जनतेची, सर्वसामान्य जनतेची, विद्यार्थ्यांची, सर्वांची दिशाभूल आहे हे या ठिकाणी मी स्पष्ट नमूद करतो. आणि ई लायब्ररीबद्दल सर्वांना विश्वासात घेऊन ही ई लायब्ररीची उभारणा करण्यासाठी तुम्हाला त्यांनी विश्वास घेतला का? नाही, अशा प्रकारचा कुठलाही विषय घडलेला नाही. ज्यावेळेस आम्ही 17/4ला जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये 5 नंबरचा विषय होता चांदूर रेल्वे शहरामध्ये ई लायब्ररी उपलब्ध करून देण्याबाबत. या विषयावर त्या ठिकाणी या संबंधित विभागाचे ज्यांच्याकडे हा विषय येतो ज्यांच्याकडे हा विषय येतो त्या सरांना आम्ही पुढे बोलावलं आणि त्यांना विचारलं की या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे आणि तुमचा आराखडा काय आहे या संदर्भातला. तर त्यांनी सांगितलं की सध्या स्थितीत कुठल्याही प्रकारचा आराखडा बनलेला नाही, परंतु आपल्यामार्फत जर या गोष्टीसाठी काही संकल्पना असतील तर त्या आम्हाला सुचवा. मग अशा वेळेस ती सर्वसाधारण सभा चालू असताना आम्ही काही मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले. सर्वांनीच आपल्या आपल्या परीने तो विषय मांडला आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की ई लायब्ररी ही करायची जर असेल तर त्या गोष्टीसाठी लागणारा
खर्च हा मूळ विषय नाही, खर्च तर लागणारच आहे, पण त्यासोबत आपण त्या ई लायब्ररीच्या माध्यमातून जनतेला त्या विद्यार्थ्यांना काय पुरवणार आहोत, त्या ठिकाणी जागा कोणती असणार आहे, तर त्यावेळेस जागेची निश्चिती आम्ही त्यावेळेस बोलून दाखवली की आपल्या चांदोरेलमध्ये सुसज्ज असं एक ठिकाण आहे हुतात्मा स्मारक, त्या स्मारकमध्ये ऑलरेडी लायब्ररी आहे, त्या ठिकाणी आपण ई लायब्ररीची संकल्पना साकारू शकतो. पण त्या ई लायब्ररीच्या संकल्पनेमध्ये काय काय असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, काही ई लायब्ररीच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इंटरनेटचा ॲक्सेस देऊ. त्या ठिकाणी MPSCचे विद्यार्थी जे असतील, UPSCचे विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणते पुस्तकं उपलब्ध झाले पाहिजे, कारण असेच कोणते पुस्तक उपलब्ध होत नाही, काही पुस्तकं इंटरनेटवर विकत घ्यावे लागतात, त्या सर्वांची उपलब्धता करून घेण्यासाठी एक आराखडा पाहिजे असतो. अशा प्रकारचा कुठलाही आराखडा त्यावेळेस तिथं तयार नव्हता. त्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यावेळेसच एक गोष्ट सांगण्यात आली की सर्व गोष्टीचा आराखडा तयार करून हा विषय पुढील सभेमध्ये आपण नेऊ आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टीला मान्यता देऊ. मला एक सांगा, ई लायब्ररी म्हटलं तर शहराच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक मुख्य लायब्ररी म्हणून शहरामध्ये गणल्या जाईल. या लायब्ररी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का तुमचा या लायब्ररीला विरोध राहील, काय सांगा? 100% विरोधाचा विषयच नाही. जर तुम्ही आपण जर म्हणत असाल तर विरोध करणं हे सर्वस्वी चुकीचं राहील. पण आपला या गोष्टीला विरोध म्हणजे कोणत्या गोष्टीला आहे का जे त्यांनी त्या दिवशी घडून आणलं त्या गोष्टीला विरोध आहे. खोट्या प्रसिद्धीसाठी. अरे फेक लायब्ररीचं उद्घाटन आहे, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही त्या गोष्टीचं उद्घाटन कसं होऊ शकते हे आपण सुद्धा समजू शकता, हे जनतेला सुद्धा समजते. राहिला विषय ई लायब्ररीच्या संबंधित प्रयत्न करतील का, आता तुम्हाला सांगतो त्या सर्वसाधारण सभेमध्ये मी स्वतः आणि आमच्या वंदनाताई हजारे यांनी सूचक अनुमोदक म्हणून या गोष्टीला मान्यता दिली होती. सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सदस्यांनी मान्यता दिली होती. भारतीय जनता पार्टी गटाच्या सर्व 12ही नगरसेवकांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि सर्वांनीच दिली चर्चा करण्याकरिता. पण येणाऱ्या काळात त्या गोष्टीचा आराखडा पुढे आला पाहिजे, त्याच्यात किती चांगल्या प्रकारे आपण त्या गोष्टी मांडू शकू आणि जनतेला त्या गोष्टी उपलब्ध करून देऊ शकू, या सर्व गोष्टींचा आराखडा बनवूनच ही लायब्ररी लोकांच्या सेवेत आली पाहिजे, हा विषय आपला होता. हे न करता जे घडलं ते चुकीचं आहे, या गोष्टीचा निषेध आम्ही त्याही वेळेस व्यक्त करून दाखवलेला आहे. अध्यक्ष मॅडमनी जेव्हा ई लायब्ररीचं उद्घाटन करायचं आहे हे ठरवलं असताना तुम्हाला विश्वासात घेऊन या ई लायब्ररीचे उद्घाटन केले का? ही गोष्ट त्यांनी ठरवली केव्हा आणि काय केव्हा हे आम्हाला काहीच कळलेलं नाही. त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा माहिती नव्हतं. परंतु ज्या वेळेस हा विषय आम्ही नंतरच्या सभेमध्ये घेतला, ज्यावेळेस त्यांनी उद्घाटन करून चुकलेले होते, त्यांना या गोष्टीची विचारणा केली की तुम्ही हे असं काय केलं, तुम्ही खोट्या प्रसिद्धीसाठी हा सगळा विषय का घडून आणला, त्यावेळेस त्यांनी एक मोघम उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं तुम्ही कसे सरळ सरळ त्या शाळेमध्ये जाऊन उद्घाटन करून आले. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी. महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा: सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा, विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास, अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा, सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका. आजच
महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क पत्ता शहीद हुतात्मा स्मारक जवळ मेन रोड चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती.